श्री अक्षय महापती यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकासाठी आपले विचार मांडावेत. नमस्कार. सर्व उपस्थितांचं महाराष्ट्र रेल्वे परिषदेत स्वागत. तर महाराष्ट्र रेल्वे परिषद आयोजित का करावी लागली यापासून मी मुळात सुरुवात करतो. आत्ताच चोंडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण आशिया खंडातली पहिली रेल्वे ही कोकणात म्हणजे मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली आणि त्यासाठी नाना शंकरशेठ यांनी योगदान दिलेलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मराठी माणसाच्या योगदानातून भारतातली पहिली रेल्वे धावली. म्हणजे अगदी अतिशयोक्ती नाहीच तर ते सत्य आहे. पण मागील काही वर्षात पहिली रेल्वे धावल्यानंतर बरीच वर्ष उलटली. मागील काही वर्षात रेल्वेच्या कृती पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की निवडून महाराष्ट्राला कसं सेवा न देता येईल याचा कटाक्ष पाळला जातो की काय असा प्रश्न निर्माण होतो. 2020मध्ये संपूर्ण जग कोरोनाच्या सावटामुळे बंद ठप्प पडलेलं असताना रेल्वेने एक गोंडस नाव देऊन शून्य आधारित वेळापत्रक असं गोंडस नाव देऊन काही गाड्या बंद करणे, त्यांचे मार्ग बदलणे, काही गाड्यांचे थांबे रद्द करणे असा एक तद्दन मूर्खपणा केला. त्याची परिणिती अशी झाली की रेल्वेचा म्हणजे प्रशासकीय लाभ जो काही झाला असेल तो भाग वेगळा, पण प्रवाशांना मात्र त्याचा त्रासच झाला. म्हणजे एकूणच त्या वेळापत्रकाच्या कार्यपद्धतीत काय झालं ते मी आत्ताच सांगितलं की गाड्या बंद करणे, मार्ग बदलणे. त्यामुळे असं झालं की ज्या जुन्या गाड्या बऱ्याच वर्षांपासून सुरू होत्या, लोकांना सेवा देत होत्या आणि लोकांमध्ये प्रचलित होत्या, पॉप्युलर गाड्या. साधं उदाहरण द्यायचं तर कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, रत्नागिरी दादर पॅसेंजर, भुसावळ मुंबई पॅसेंजर, पुणे पनवेल पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनस अजनी एक्सप्रेस. यादी मोठी आहे, संख्या 30पर्यंत जाते. त्याची यादी आमच्या प्रास्ताविकात किंवा निमंत्रण पत्रिकेत आम्ही दिलेली होती. आता वेळेअभावी मी ती संपूर्ण यादी इथे वाचू शकत नाही. कुठल्या विभागातल्या या गाडीचं नाव राहिलं असेल तर काळजी करू नका, त्याची नोंद आम्ही ठेवलेली आहे. तर ह्या सर्व गाड्या ह्या ज्या बंद झाल्या त्याला रेल्वेने कारण दिलं होतं की आमच्याकडे क्षमता नाही, प्लॅटफॉर्मची उपलब्धता नाही, मार्गावर गाड्या भरपूर आहेत. पण हे 2020मध्ये झाल्यानंतर 2022-23 पासून एक वेगळाच प्रकार आम्ही पाहिला की महाराष्ट्रातल्या बंद झालेल्या गाड्या सुरू झाल्या नाहीत, पण त्या मार्गांवर इतर राज्यात जाणाऱ्या बऱ्याच गाड्या सुरू झाल्या. उदाहरण देता येईल, हल्लीच मुंबईतून नियमित झालेली ही गाडी 2023ला सुरू झालेली दादर गोरखपूर एक्सप्रेस, ती आता नियमित झाल्याची बातमी आपण सर्वांनी पाहिली. तर रत्नागिरी दादरला मुंबईत येताना अडचणी येतात, पण गोरखपूर दादरला येत नाहीत. हे एक अजबच प्रकार होता. त्याची विचारणा रेल्वेला केलं आहे तेव्हा मध्य रेल्वेने असं उत्तर दिलं की कोकण रेल्वेकडून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या गाड्या जेव्हा दिव्याला मार्ग बदलतात तेव्हा ते 5 ते 6 मार्ग बदलून त्या कोकण रेल्वेच्या मार्गावर लागतात. त्या प्रक्रियेत 6 ते 7 उपनगरीय गाड्यांचा मार्ग रोखला जातो आणि त्या गाड्यांना उशीर होतो, असं एक स्पष्टीकरण रेल्वेने दिलं. ही अडचण नागपूर किंवा पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या गाड्यांना येत नाही, असंही स्पष्ट अधिकृत उत्तर रेल्वेने दिलं. आपण सर्वांनी ऐकलं असेल. तर त्यावेळेला एक प्रश्न आम्ही विचारला रेल्वेला की जर नागपूर आणि पुण्याला जाणाऱ्या गाड्यांना उपनगरीय गाड्यांना अडथळा होत नसेल
तर सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्याचं कारण काय होतं? त्याला जर प्रवासी नाहीत असं कोणी उत्तर देत असेल तर तो माणूस एक तर खोटं बोलतोय किंवा तो मूर्ख आहे, या पलीकडे काही नाही. त्यामुळे एकूणच ज्या अगदी प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या गाड्या, त्याहीपेक्षा भरभरून प्रतिसाद असणाऱ्या गाड्या बंद करून इतर राज्यातल्या गाड्या सुरू करण्याचं कारण काय होतं, याचं समाधानकारक उत्तर रेल्वे देऊ शकलेली नाही आहे. पण त्या उलट इतर राज्यातल्या गाड्या एका मागोमाग एक अगदी मेजवानी दिल्यासारख्या सुरू होत होत्या. एक उदाहरण आत्ताच दिलं. हल्लीच रेल्वे मंत्र्यांनी एक बँगलोरला गाडी देण्याची घोषणा केली, मुंबई बेंगलोर वंदे भारत स्लीपर. आपण बातमी ऐकली असेल. तर त्या प्रांतांना गाड्या देण्याबद्दल विरोध नाही, पण गंमत बघा कशी झाली. मुंबई बेंगलोरला गाडी देताना तिथे दोन मार्ग आहेत. एक मार्ग जातो कलबुर्गी मार्गे सोलापूरवरून, दुसरा जातो मिरज हुबळी धारवाड मार्गे. तर तो कर्नाटकात तो वाद झाला की ही नवीन गाडी कोणत्या मार्गे जाईल. दोन्ही बाजूनी वाद प्रतिवाद झाला की आमच्याच मार्गातून ही गाडी जायला पाहिजे. रेल्वे मंत्र्यांनी तो वाद टाळण्यासाठी एक घोषणा करून टाकली की मुंबई बेंगलोर दोन गाड्या सुरू होतील, एक कलबुर्गी मार्गे जाईल, एक हुबळी धारवाड मार्गे जाईल. म्हणजे विचार करा, महाराष्ट्रातल्या गाड्या मागताना ज्या उपलब्ध गाड्या आहेत त्यांची यादी आम्हाला दाखवली जाते. हल्लीच मध्य रेल्वेने पत्रकार परिषदेत रत्नागिरी दादरबाबत प्रश्न विचारलेला होता, तेव्हा उत्तर दिलं की कोकणात जाण्यासाठी साधारण 45-46 गाड्या उपलब्ध आहेत. सह्याद्री एक्सप्रेसबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की मुंबई ते मिरज 28 गाड्या उपलब्ध आहेत. आता वास्तविक कोल्हापूरला जाणाऱ्या माणसाला मिरजचा काय उपयोग आहे ते त्या अधिकाऱ्यांनी सांगावं. म्हणजे त्यांना महाराष्ट्राचा भूगोल इतिहास काहीही माहिती नाही. जो खरंच तिथे प्रवास करतो त्याला माहिती असेल की कोल्हापूरला जाताना मिरजला उतरून किती त्रास होतो. म्हणजे ती यादीच लागू नाही. मग ही यादी बेंगलोरला गाडी देताना द्यावीशी का वाटली नाही की इथे एवढ्या एवढ्या गाड्या उपलब्ध आहेत. ते तसं न करता त्यांनी नवीन गाड्या दिल्या. पुन्हा तेच सांगतो की इतरांना गाड्या देण्याबाबत विरोध असण्याचं काही कारण नाही. रेल्वे राष्ट्राला जोडते. फक्त आमचा एवढाच प्रश्न आहे, ते राष्ट्राला जोडत असेल तर महाराष्ट्राला का नाही. महाराष्ट्रातल्या अंतर्गत गाड्या बंद करून नेमकं काय साध्य करायचं आहे. रेल्वेने गाड्या बंद करताना आपण एक विशिष्ट प्रकार पाहिला असेल तर सामान्य गाड्या किंवा पॅसेंजर गाड्या या बंद केल्या किंवा शहराच्या बाहेर काढल्या आणि ती जागा वंदे भारत किंवा संपूर्ण वातानुकूलित गाड्या अशा दिल्या. म्हणजे इथे केवळ प्रांतवाद न येता एक वर्गभेदसुद्धा दिसतो की सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाड्या असतील तर त्या शहराच्या बाहेर आणि महागड्या गाड्या असतील त्यांनाच शहरात प्रमुख स्थानकांमध्ये प्रवेश. म्हणजे हल्लीच जी गोरखपूर गाडी सुरू झाली ती शहराच्या अगदी मध्यवर्ती दादर स्थानकात येणार. बेंगलोरची स्लीपर गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणार. म्हणजे त्या गाड्यांसाठी मार्ग उपलब्ध आहे, फलाट उपलब्ध आहे, सर्व सोयी आहेत. फक्त महाराष्ट्रातल्या गाड्यांना नाही. हे का, त्याचं अधिकृत स्पष्टीकरण काही रेल्वेने दिलेलं नाही किंवा मंत्र्यांनी दिलेलं नाही. आणि इतर विभागात जेव्हा गाड्या सुरू होतात तेव्हा एक संदर्भ येतो, रेल्वे मंत्र्यांच्या पत्रात तो दिसतो की आपल्या दोघांमध्ये झालेल्या चर्चेनुसार किंवा तुम्ही दिलेल्या निवेदनानुसार या गाडीला मान्यता देण्यात येत आहे. आपण ती पत्र पाहिली असतील. पण या उलट महाराष्ट्रातले खासदार जेव्हा काही मागण्या करतात तेव्हा त्यांना उत्तर दिलं जातं की ह्याची चाचपणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पाहणी करा, ऑपरेशनल फिजिबिलिटी तपासा, अशी उत्तरं खासदारांना दिली जातात. आता रत्नागिरी दादर गाडीच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या किमान 7 ते 8 खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना मागणी केलेली आहे. सर्व पक्षातल्या नेत्यांनी ती मागणी केलेली होती. तर सर्वांनाच नकार देताना इतर राज्यातल्या गाड्या मात्र एका मागोमाग एक सुरू होतात. म्हणजे हा केवळ त्या लोकप्रतिनिधींचा नाही
तर महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तो अपमान आहे की वारंवार मागणी करूनसुद्धा त्या गाड्या सुरू केल्या जात नाहीत. तीच गत नवीन रेल्वे प्रकल्पांची सुद्धा आहे. 10 वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री जे आताही मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमच्या सावंतवाडीत रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन केलं होतं. तेव्हा कोकणवासियांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की टर्मिनस होईल, टर्मिनस झालं तर हक्काच्या गाड्या, महाराष्ट्राच्या हक्काच्या गाड्या सावंतवाडीतून सुरू होऊ शकतील. सध्या कोकण रेल्वेची की मडगावला टर्मिनस असल्यामुळे सर्व गाड्या गोव्यातूनच सोडाव्या लागतात. महाराष्ट्रात गाड्या सोडायच्या असतील तर एकतर पश्चिम रेल्वे किंवा मध्य रेल्वेवर कोकण रेल्वेला अवलंबून राहावं लागतं. टर्मिनस झालं असतं तर कोकण रेल्वे स्वतःच्या गाड्या सोडू शकले असते. कारण कोकण रेल्वे सर्व राज्यांचा आणि केंद्र शासनाचा मिळून म्हणजे 4 सहभागी राज्य आणि केंद्र शासनाचा मिळून प्रकल्प असल्यामुळे आणि त्यात महाराष्ट्राचा सर्वाधिक आर्थिक वाटा असल्यामुळे साहजिकच महाराष्ट्राचा त्या कोकण रेल्वेवर सर्वात जास्त अधिकार आहे. पण तो मिळू शकत नाही. याला कारण महाराष्ट्राच्या हद्दीत एकही टर्मिनस नाही. रत्नागिरीत जी पिटलाईन होती जिथे गाडीचा मेंटेनन्स होऊ शकत होता ती कोकण रेल्वेने बंद केली. त्यामुळे रत्नागिरी पॅसेंजर आहे तिचा मेंटेनन्ससुद्धा गोव्यात करावा लागतो. तर एकूणच हा प्रकल्प रखडल्यामुळे महाराष्ट्राचं बरंच नुकसान होतं आहे. आमच्या आयोजकांपैकी एक असलेली प्रवासी संघटना सावंतवाडी यांच्यामार्फत त्याच्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, परंतु त्याला यश येताना दिसत नाही आहे आणि त्यालाच वाचा फोडण्यासाठी म्हणून आपण आज इथे उपस्थित आहोत. आता एवढं सांगितल्यानंतर फक्त तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राचं नाव घेऊन हे कोकणाबद्दलच बोलतात की काय, तर तसं नाही आहे. आणखी एक मार्ग रखडलेला आहे सावंतवाडी बेळगाव. जे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे प्रकल्प जे महत्त्वाचे आहेत केवळ मालवाहतूक किंवा इतर गोष्टींसाठी नाही तर कोकण रेल्वेला एक नैसर्गिक दडपण दरवर्षी असतं. काही अघटित घडलं तर संपूर्ण मार्ग बंद पडतो. त्याला पर्याय म्हणून किंवा त्यातून वाट काढण्यासाठी म्हणून तो पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणं अपेक्षित होतं. पण तेही प्रकल्प रखडलेले असल्यामुळे ते केवळ पाहणी, चर्चा आणि एकूणच अर्थसंकल्पीय तरतूद या टप्प्यावर रखडतात आणि त्यामुळे कोकण रेल्वेला काही फारसं मिळत नाही. त्याचाही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकण रेल्वे महामंडळ हे 10 वर्षाच्या कामकाजानंतर भारतीय रेल्वेत विलीन होईल अशी एक अट कोकण रेल्वेच्या स्थापनेच्या वेळीच ठेवण्यात आलेली होती. तर कामकाजाचे 10 वर्ष होऊन आता साधारण 15 वर्षाचा काळ लोटलेला आहे. 2008 किंवा 9 मध्ये हे विलिनीकरण होणं गरजेचं होतं, ते झालं नाही. त्यामुळे अडचण अशी होते की संपूर्ण देशात सुधारणांचा धडाका चालू आहे पण कोकणात मात्र उपेक्षाच आहे. आणि इतर महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई नागपूर, मुंबई मिरज, मुंबई सोलापूर, मुंबई नांदेड बऱ्यापैकी दुहेरीकरण झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर ते नांदेडमध्ये काम बाकी आहे, मिरज ते कोल्हापूर काम बाकी आहे, पण ते तुलनेने छोटे टप्पे आहेत. पण कोकण रेल्वेचा मार्ग मात्र महाडपासून वीर ते सावंतवाडी अगदी मँगलोरपर्यंत तो एकेरीच आहे. त्याचं दुहेरीकरण होणंही खूप आधी ते व्हायला हवं होतं पण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. तर एकूणच हे असे म्हणजे रखडलेले प्रकल्प ते का रखडले त्याला साधं म्हणजे मला असा प्रश्न पडतो किंवा एक विचार आला की हे मार्ग वर उत्तर भारतात जाणारे नसल्यामुळे रखडले का. कारण हल्ली बातम्या आपण ऐकल्या असतील तर कसारा घाटात आणखी 2 मार्ग, बोर घाटात आणखी 2 मार्गिका. म्हणजे ह्या कशासाठी
की पुढे भुसावळपर्यंत तिसरा मार्ग, चौथा मार्ग, हे सगळे मार्ग आपण पाहिलं तर उत्तरेकडे जातात, महाराष्ट्राच्या बाहेर. कोकण रेल्वे मार्ग दुहेरीकरण केलं तर तसा काही फायदा होताना दिसत नसावा रेल्वेला, म्हणून ते करत नाहीत की काय, असा विचार एक येतो. आपण त्यावर चर्चा करूच. पण एकूणच हे सगळे रखडलेले प्रकल्प, बंद केलेल्या गाड्या, काही नवीन गाड्या, कोकणातून पुण्याला जाणाऱ्या, मराठवाड्यात जाणाऱ्या, मराठवाड्यातून दिल्ली, कोल्हापूरमधून मुंबई, सोलापूरमधून मुंबईला येणाऱ्या गाड्या, काही अंतर्गत म्हणजे सोलापूर कोल्हापूर, सोलापूर नागपूर, म्हणजे उभा आडवा महाराष्ट्र जोडण्यासाठी जे रेल्वेने प्रयत्न केले पाहिजेत ते होताना दिसत नाहीत. त्या सर्व गाड्यांना क्षमता नाही, टर्मिनस नाही, अशी कारणं दिली जातात. पण इतर राज्यातल्या गाड्या मात्र एका मागोमाग एक सुरू होतात. हल्लीच हडपसर ते बनारस अमृत भारत एक्सप्रेस डेली गाडी चालू करण्याची घोषणा केली गेली, म्हणजे तिथे ती गाडी नेहमी चालू शकते. आता या अमृत भारत एक्सप्रेसची पण गोष्ट थोडी वेगळीच आहे की तिचं नामकरण अमृत बिहार एक्सप्रेस करावं अशी एक सूचना करावी असं माझ्या मनात आलं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा, कारण आत्तापर्यंत जे अमृत भारत रेल्वेचे मार्ग आहेत ते पाहिल्यावर असंच वाटेल की ह्या केवळ त्या राज्यासाठी सुरू केल्यात की काय. पुन्हा तेच आहे की तिथे सुरू करण्याला विरोध नाही, पण इतरांना जर मिळत नसेल तर प्रश्न मात्र नक्कीच विचारले जातील. तर असे बरेच प्रश्न आहेत. एकटा मीच बोलत नाही, तर तुम्ही म्हणाल तुम्ही एकटेच बोलता की काय, पण एक सांगतो, नुसते आम्ही बोलत नाही तर त्याचा पाठपुरावा सुरू असतो. तुम्ही नंतर भेटलात तर त्याची पत्र सगळी मला दाखवता येतील. आता आपण एकूणच चर्चासत्र म्हणून जे आपण आयोजित केलं आहे त्याला पुढे सुरुवात करू. सर्वांना विनंती करतो, वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडक्यात मुद्दे मांडू. प्रत्येक विभागाच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत याची जाणीव आहे आम्हाला, तर त्याची निवेदनं संबंधितांकडे देऊन आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करून हा कार्यक्रम पुढे नेऊया. धन्यवाद. धन्यवाद अक्षयजी.